हॅलो फ्रेंड्स, मी विश्वदीप. मागच्या भागामध्ये आपण मेजरमेंट ऑफ लेंथ पाहिलं. त्यामध्ये आपण महत्त्वाचे काही मुद्दे पाहिले. त्यामध्ये पहिला असा की मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ, डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम द अर्थ आणि साइज ऑफ प्लॅनेट बाय युजिंग पॅरालॅक्स मेथड. या गोष्टी आपण पाहिल्या. त्यासोबतच ॲटम्स, मॉलिक्युल्स याची साईज कशी डिटरमाइन करायची हे देखील आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. आज आपण मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाइम पाहणार आहोत आणि JEE आणि नीटसाठी लागणारं जे काही असेल या चॅप्टर मधलं ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स जे फ्रान्समध्ये ज्याचं मुख्यालय आहे, तिथं प्लॅटिनम आणि इरिडियम, प्लॅटिनम आणि इरिडियम यांचा ॲलॉय केलेला आहे. काय केलेलं आहे? प्लॅटिनम आणि इरिडियमचा ॲलॉय एक शायनी पीस आहे. या दोन ॲलॉयचा एक शायनी पीस आहे आणि तो पीस एका छान अशा काचामध्ये ठेवलेला आहे, ज्याला आपण 1 किलोग्रॅमचं स्टँडर्ड युनिट कन्सिडर करत होतो. कशाला? एक प्लॅटिनम इरिडियमचा ॲलॉय आहे. तो ॲलॉय एका छानशा काचेच्या भांड्यामध्ये सुरक्षित अशा पद्धतीने ठेवलेला आहे. त्याचं जे काय वजन असेल ते वजन आपण 1 किलोग्रॅमचं स्टँडर्ड युनिट म्हणून कन्सिडर करत होतो. पण कुठपर्यंत? 20 मे 2019 पर्यंत. टिल द डेट 20 मे 2019 या तारखेपर्यंत आपण स्टँडर्ड युनिट हे कन्सिडर करत होतो. प्लॅटिनम इरिडियमचा शायनी असलेला एक छानसा पीस. पण नंतर आपल्या लक्षात असं आलं की हा जो ॲलॉय आहे किंवा तो जो पीस आहे, शायनी पीस आहे, हा पीस मायक्रो पार्टिकल्स जे काय असतील वातावरणातले ते मायक्रो पार्टिकल्स अट्रॅक्ट करतो आपल्याकडं आणि या ॲलॉयवरती एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. आणि त्यामुळं म्हणजे जर तो टायनी पार्टिकल्स, मायक्रो पार्टिकल्स जर अट्रॅक्ट करून घेत असेल, उचलून घेत असेल आपल्याकडं, तर त्याच्या वजनामध्ये काहीतरी फरक पडणार. द वेट ऑफ दॅट ॲलॉय मस्ट व्हॅरीज. त्यामुळं आपण दुसरं एक परिमाण काढलं, दुसरं एक स्टँडर्ड मेजर केलं. ते स्टँडर्ड आपण इलेक्ट्रिक करंटच्या टर्म्समध्ये डिफाईन करतो. कसं डिफाईन करतो? इलेक्ट्रिक करंटच्या टर्म्समध्ये. तर बघा, तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट ऐकलं असेल. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटीचा वापर करून एखादा जो काय मेटल असेल त्याचं रूपांतर आपण करतो मॅग्नेटमध्ये, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेट. तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत, हे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आपण रिसर्चसाठी वापरतो, काही इंडस्ट्रीयल पर्पजेससाठी वापरतो. जसं क्रेन असेल, त्या क्रेनला जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेट लावलं तर स्टीलचे आणि आयर्नचे जे काय पीसेस असतील ते पीसेस उचलण्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर करतो. मला वाटतं गेल्या वर्षी आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्स कसे तयार करायचे हे पाहिलेलं होतं आणि पुढं देखील पाहणार आहोत. एक मेटलचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती वायर उंड करायचं, वायर बांधायचं आणि याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास करायची. इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी व्हॅरी होत राहील आणि व्हॅरी होत राहिल्यामुळं हा जो मेटलचा तुकडा आहे किंवा आयर्न असेल, स्टील असेल, याचं रूपांतर होतं एका मॅग्नेटमध्ये, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रोमॅग्नेट्स च्या किंवा इलेक्ट्रिक करंटच्या टर्म्समध्ये आपण 1 किलोग्रॅम वेट स्टँडर्ड युनिट डिफाईन करणार आहोत. तर बघा, एक बॅलेन्स घ्यायचं. बॅलेन्स म्हणजे तराजू. एक तराजू घेतला. तराजूच्या एका पॅनमध्ये आपण 1 किलोग्रॅमचं स्टँडर्ड युनिट असणारं वजन ठेवलं, 1 किलोग्रॅमचं, आणि हा जो आहे तो रिकामा ठेवला. आता जेव्हा हा रिकामा असेल तेव्हा हा सगळ्यात वरी जाईल आणि हा खालती येईल.
आणि आपल्याला ते अशा पद्धतीने दिसेल. हे असेल, याच्यात असेल 1 किलोग्रॅम आणि हे असेल रिकामं. अशा पद्धतीनं आता इथं एक इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवायचा. इथं इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवायचा आणि इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवल्यानंतर याच्यामधून करंट इलेक्ट्रिसिटी पास करायची. आता जेवढी करंट इलेक्ट्रिसिटी आपण याच्यामध्ये पास करू तसं याचं रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये होईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये झाल्यामुळं हा जो पॅन असेल हा पॅन याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागेल. लक्षात येतं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवला, त्याच्यामध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी पास केली. इलेक्ट्रिसिटी पास झाल्यामुळं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस होईल आणि मॅग्नेटिझम प्रोड्यूस झाल्यामुळं हा जो काय पॅन असेल हा पॅन याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागेल आणि काही वेळानं जेवढी आपण करंट इलेक्ट्रिसिटी पास करू तेवढं मॅग्नेटिझम जास्त तयार होईल आणि तयार झालेलं मॅग्नेटिझम या पॅनला आपल्याकडं खेचेल आणि काही वेळानं हा तराजू आपल्याला अशा पद्धतीने दिसेल आणि दोन्ही एकमेकांना बॅलन्स केलेलं असेल. लक्षात येतं. तर जेवढी करंट इलेक्ट्रिसिटी या 1 किलोला बॅलन्स करण्यासाठी लागली त्या करंट इलेक्ट्रिसिटीला, तेवढ्या करंट इलेक्ट्रिसिटीला आपण 1 किलोग्रॅम असं डिफाईन करतो. तर हे झालं मेजरमेंट ऑफ मास. याच्यानंतर समजा आपल्याला ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, यांचं जर वेट करायचं असेल तर ते वेट आपल्याला किलोग्रॅममध्ये मोजता येणारच नाही, कारण एकतर ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचं मेजरमेंट आपल्याला करता येणार नाही. मग काय करायचं, तर एक सोपी पद्धत आहे, आपण कंपॅरिझन करायचं. म्हणजे बघा ॲटम्स असतील तर ॲटमचं कंपॅरिझन ॲटमसोबत करत असताना आपल्याला काय फार अवघड जाणार नाही. इट विल बी व्हेरी कन्व्हिनियंट टू अस टू कम्पेअर ॲटम विथ अनदर ॲटम which will be a standard unit for measurement of atom. तर बघा काही काळापूर्वी सर्वात सुरुवातीला आपण हायड्रोजन वापरायचो स्टँडर्ड ॲटम म्हणून. हा जो काय हायड्रोजन ॲटम आहे हा हायड्रोजन ॲटम आपण स्टँडर्ड ॲटम म्हणून वापरायचो. पण विषयाचा असा होता याचे जे काय आयसोटोप्स असतील म्हणजे H1 असेल, H2 असेल आणि H3 असेल, तर तीनही पद्धतीचे जे काही आयसोटोप्स आहेत हे खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्यामुळं त्यांना वापरणं मुश्किल झालं. त्याच्यानंतर आपण ऑक्सिजनसुद्धा वापरला, ऑक्सिजन ॲटम देखील वापरला, पण सेम तीच कंडिशन. ऑक्सिजनचे जे काय आयसोटोप्स आहेत ते आयसोटोप्स मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असल्यामुळं ते वापरणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळं आपण कार्बन वापरला, आपण कार्बन ॲटम वापरला, तोही C12 असा कार्बन ॲटम वापरला. त्याचं कारण असं, C12 जो आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये 98% आहे. किती आहे? 98%. त्यामुळं याचं अबंडन्स जास्त असल्यामुळं आपण कार्बन 12 हा स्टँडर्ड ॲटम म्हणून वापरू शकतो. तर ॲटमचं वजन मोजण्यासाठी किंवा मॉलिक्युल्सचं वजन मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरतो ते आहे ॲटॉमिक मास युनिट. याला आपण शॉर्टमध्ये AMU किंवा सिम्बॉल जर लिहायचा असेल तर आपण त्याचा AMU अशा पद्धतीने सिम्बॉल लिहितो. तर ॲटॉमिक मास युनिट जे आहे त्यासाठीचा स्टँडर्ड ॲटम आहे C12. मग 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मच? 1 ॲटॉमिक मास unit is equal to 1/12th of C12 atom. हा जो काय ॲटम आहे C12 तो अनएक्साइटेड फॉर्ममध्ये असला पाहिजे. अनएक्साइटेड जर असेल तेव्हा 1/12th 1/12th ऑफ कार्बन 12 ॲटम आपण काय कन्सिडर करतो? 1 ॲटॉमिक मास युनिट आणि दॅट इज इक्वल टू 1.660540 into 10⁻⁻27
किलोग्रॅम. सो 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.6605402 into 10⁻⁻27 kilogram. This is the value of 1 atomic mass unit. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण हायड्रोजन वापरला पण आयसोटोप्स जास्त होते त्यामुळं तो वापरता आला नाही. ऑक्सिजन ॲटम वापरला पण तोही अबंडन्स त्याच्या आयसोटोप्स जास्त असल्यामुळे तोही वापरला नाही. मग आपण कार्बन ॲटम वापरला, C12 वापरला, कारण याचा अबंडन्स 98% आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात एन्व्हायरमेंटमध्ये कुठला ॲटम असेल तर हा C12 आहे. मग या C12चं 1/12 मास घेतलं कार्बन 12 ॲटमचं, जेव्हा तो अनएक्साइटेड फॉर्ममध्ये होता. आणि तो 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच किती तर 1.6605402 into 10⁻⁻27 किलोग्राम. दिस इज ऑल अबाउट द मेजरमेंट ऑफ मास. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मेजरमेंट ऑफ टाइम. मेजरमेंट ऑफ टाइम तर काहीतरी रेफरन्स 1 सेकंद म्हणजे काय तर यासाठीचा काहीतरी रेफरन्स असला पाहिजे. हा रेफरन्स आपण काही वर्षांपूर्वी किंवा शतकांपूर्वी 1 मीन सोलार डे असा घेत होतो. रेफरन्स म्हणून काय घेत होतो आपण मीन सोलार डे म्हणजे एक दिवस. जनरली आपण एक दिवस म्हणजे रात्रीचे 12 ते पुन्हा दुसऱ्या रात्रीचे 12 हा जो काय मधला टाइम पिरियड आहे याला आपण मीन सोलार डे म्हणजे एक दिवस म्हणतो. या एक दिवस म्हणजे 24 तास असतात. 1 डे दॅट इज इक्वल्स टू 24 hours. 24 hours दॅट इज इक्वल टू 24 into 60 minutes. बघा एका तासामध्ये 60 मिनिट असतात म्हणजे 24 तासाचे 24 into 60 minutes. आणि 1 मिनिट हा 60 सेकंदांचा असतो त्यामुळं 24 into 60 into 60 सेकंड्स. तर याचं मल्टिप्लिकेशन किती येईल 86,400 सेकंड्स. त्यामुळं आपल्याला जेव्हा रेफरन्स स्टँडर्ड युनिट पाहिजे होतं टाईमसाठीचं तेव्हा ते आपण घेतलं स्टँडर्ड युनिट काय घेतलं आपण 1/86,400 सेकंड्स हे घेतलं आपण स्टँडर्ड युनिट. पण जसं जसा काळ पुढे गेला सायन्सनं प्रगती केली तेव्हा आपल्याला असं कळालं की जी काय अर्थ आहे या अर्थचं जे रोटेशन आहे पृथ्वी दुसऱ्या सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते. ही स्वतःभोवती फिरण्याचा जो काय रोटेशनचा स्पीड आहे तो रोटेशनचा स्पीड कमी होतोय. म्हणजेच दिवस जो आहे तो दिवस लांब होतोय. एक दिवसाची जी काय 24 तास आहेत ते 24 तासापेक्षा थोडासा लांब दिवस चाललाय. म्हणून आपण ही जी मीन सोलार डे वापरून रेफरन्स युनिट काढण्याची जी पद्धत होती ती आपण कॅन्सल केली. म्हणजे बघा एक रिसर्च असं सांगतं की मागच्या शतकामध्ये जो काय दिवस होता त्या दिवसापेक्षा आजचा जो दिवस आहे तो 1.7 मिलीसेकंदांनी मोठा आहे. 1.7 मिलीसेकंदांनी आजचा दिवस हा मागच्या शतकातील जो काय दिवस होता त्यापेक्षा 1.7 मिलीसेकंदांनी मोठा आहे. म्हणजेच जी काय रोटेशनची स्पीड आहे ती स्पीड कमी होते आणि ही कमी होत असल्यामुळं आपण ही पद्धत वापरू शकणार नाहीत. म्हणून आपण दुसरी पद्धत अवलंबली. ती पद्धत होती सीझियम ॲटॉमिक क्लॉकची. सीझियम क्लॉक आपण त्याला सहसा म्हणतो. सीझियम क्लॉक म्हणजे काय असतं सीझियम हा जो ॲटम आहे किंवा हा ॲटम रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तो पार्टिकल्स इमिट करतो आणि तो पार्टिकल्स इमिट करत असताना किंवा व्हेव्ज वेगवेगळ्या प्रकारच्या इमिट करत असताना त्याचे व्हायब्रेशन्स होतात. त्या व्हेवचे व्हायब्रेशन होतात. ते व्हायब्रेशन 9192631770 व्हायब्रेशन्स इतक्या व्हायब्रेशन्सला आपण
1 सेकंद म्हणतो. 1 सेकंद म्हणजे काय, 9192631770 व्हायब्रेशन्स दॅट इज इक्वल टू 1 सेकंद. हे आपण नवीन स्टँडर्ड ऑफ टाइम टू मेजर सेकंद. 1 सेकंद इज दॅट इज इक्वल टू 919 crores 26 lakhs 31,770 व्हायब्रेशन्स दॅट इज इक्वल टू 1 सेकंड. तर हे झालं मेजरमेंट ऑफ टाईम. याच्यानंतर हे तुमच्या पुस्तकामध्ये एवढंच आहे, परंतु नीट आणि JEEच्या अनुषंगानं, CBSE आणि CRTच्या अनुषंगानं आपण काही थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहोत, फार नाही थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहोत. ते म्हणजे टेम्परेचर कसं डिफाईन करणार. 1 केल्विन म्हणजे किती, किंवा जेव्हा टेम्परेचर आपण मोजतो, टेम्परेचरचं जे युनिट आहे ते आहे केल्विन. मग टेम्परेचरचं युनिट जर केल्विन असेल तर मग 1 केल्विन म्हणजे किती, तर 1 डिवायडेड बाय 273.16 फ्रॅक्शन ॲट द ऑफ टेम्परेचर ऑफ वॉटर्स ट्रिपल पॉइंट. हा ट्रिपल पॉइंट म्हणजे काय, जेव्हा वॉटर जे आहे ते वॉटर 3ही फॉर्म्समध्ये आढळतं, ज्या टेम्परेचरला सापडतं त्या टेम्परेचरला आपण ट्रिपल पॉइंट असं म्हणतो. म्हणजे वॉटर जे आहे ते एकाच टेम्परेचरला व्हेपरमध्ये असतं, वाफेच्या स्वरूपात असतं, सोबत ते आईसच्या स्वरूपात असतं म्हणजेच सॉलिड स्टेटमध्ये असतं, आणि सोबतच ते लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा असतं. असे 3ही फॉर्म्समध्ये जेव्हा वॉटर येतं त्या टेम्परेचरला आपण ट्रिपल पॉईंट म्हणतो. या ट्रिपल पॉईंटला जे काही टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरचा 1 डिवायडेड बाय 273.16 फ्रॅक्शन घेतला की आपल्याला मिळतो 1 केल्विन. तर अशा पद्धतीनं आपण टेम्परेचरचं स्टँडर्ड युनिट किंवा रेफरन्स युनिट मेजर करतो, डिसाईड करतो. याच्यानंतर आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी आपण कशात मोजतो, जे काय तुमची करंट इलेक्ट्रिसिटी आहे ती ॲम्पियरमध्ये मोजतो. ॲम्पियरमध्ये मोजत असताना 1 ॲम्पियर म्हणजे किती मग, तर बघा 2 कंडक्टर घेतले, याच्यातून करंट इलेक्ट्रिसिटी पास होते. याची जी लेंथ असेल ती लेंथ इन्फिनिटी असेल, लेंथ असेल इन्फायनाईट लेंथ असेल याची. याचं जे क्रॉस सेक्शन आहे, क्रॉस सेक्शन म्हणजे वायर कापल्यानंतर जे दिसतं, म्हणजे कन्सिडर करा हा वायर आहे, तर हा जो काय पार्ट आहे या पार्टला आपण क्रॉस सेक्शन म्हणतो. याचा जो काय क्रॉस सेक्शन आहे तो क्रॉस सेक्शन निग्लिजिबल क्रॉस सेक्शन असला पाहिजे. बघा 2 कंडक्टर्स घेतले, त्या दोन्ही कंडक्टर्समधून करंट इलेक्ट्रिसिटी पास करतोय. त्याची लेंथ जी आहे ती लेंथ इन्फायनाईट लेंथ आहे. त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा निग्लिजिबल आहे. आणि या दोघातलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 1 मीटर एवढं. तर आता या दोन्ही वायरमधून, या दोन्ही कंडक्टर्समधून जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी पास होते, मग करंट इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फोर्स अप्लाय होतो, फोर्स तयार होतो. तो फोर्स किती असला पाहिजे, 2 × 10⁻⁻7 न्यूटन एवढा फोर्स जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटीमुळे प्रोड्यूस होतो तेव्हा त्याला आपण, तेवढ्या करंटला आपण 1 ॲम्पियर इतका करंट म्हणतो. लक्षात घ्या. 2 कंडक्टर घेतले, 1 मीटर डिस्टन्स आहे या दोघांमध्ये. हे जे दोन्ही कंडक्टर्स आहेत ते व्हॅक्यूममध्ये आहेत, त्यांची लेंथ इन्फायनाईट आहे, त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया हा निग्लिजिबल आहे. आणि याच्यातून करंट इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर 2 × 10⁻⁻7 न्यूटन इतका फोर्स जेव्हा तयार होतो, तेव्हा एवढा फोर्स तयार होण्यासाठी जेवढी करंट इलेक्ट्रिसिटी लागेल त्या करंट इलेक्ट्रिसिटी किती असेल, 1 ॲम्पियर इतकी असेल. हे झालं करंट इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत.
तर शेवटचं आहे ते म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर करत असताना कशा पद्धतीनं करायचं. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा युनिट आहे मोल. मग 1 मोल इज इक्वल टू हाऊ मच. 1 मोल म्हणजे किती, तर एखादा ॲटम आहे किंवा मॉलिक्यूल आहे त्याचं जे काही ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास असेल तेवढे ग्रॅम तो जर ॲटम किंवा मॉलिक्यूल घेतले तर त्याला 1 मोल असं म्हणतात. म्हणजे समजा कार्बन 12 आहे, त्याचा जो काही ॲटॉमिक मास आहे ते 12 आहे. कार्बन 12 ॲटॉमिक मास आहे 12. जर आपण 12 ग्राम ऑफ कार्बन घेतला, किती घेतला, 12 ग्राम ऑफ कार्बन घेतला तर दॅट इज इक्वल टू 1 मोल ऑफ कार्बन. लक्षात येत आहे. जेवढं त्याचं ॲटॉमिक मास आहे तेवढे ग्राम जर आपण तो एलिमेंट किंवा तो ॲटम घेतला तर तो किती होतो, 1 मोल ऑफ कार्बन होतो. लेट अस कन्सिडर अनदर एक्झाम्पल, that is of oxygen. It has atomic mass number 16. तर ॲटॉमिक मास नंबर 16 असेल आणि जर मी ऑक्सिजन हा 16 ग्राम घेतला, 16 ग्राम जर ऑक्सिजन घेतला तर दॅट इज इक्वल टू 1 मोल ऑफ ऑक्सिजन. तर अशा पद्धतीनं आपण अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच मोलमध्ये मोजतो. आणि 1 मोल म्हणजे किती, तर त्याचं जे ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास असेल तेवढे ग्राम जर आपण तो ॲटम किंवा मॉलिक्यूल घेतला तर ते 1 मोल इतकं असतं. तर अशा पद्धतीनं आपण मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाईम आणि मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज लाईक टेम्परेचर, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स पाहिलं. तर याच्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळून जातील. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.